नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहतात भीमटोला मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 हे चौथं पर्व. आज ऑल इंडिया ओपन टीम तुम्हाला 8 खेळताना पाहायला मिळतील. खरं तर ही तिसरी मॅच आहे जिथे दोन विजेत्या संघ एकमेकांच्या समोर टक्कर देताना पाहायला मिळतील. टॉस जिंकल्यानंतर एक वेगळा निर्णय घेतलाय. क्रांतीवीर टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतल्याने आमंत्रण दिले गोलंदाजीसाठी गणेश 11 टीमला. पहिल्या मॅचचा इतिहास जर आपण पाहिलं तर गणेश 11 टीमने तो एकतर्फी सामना जिंकला. त्यांच्याकडे गोलंदाजी धारदार आहे, बॅटिंग देखील मजबूत राहिली त्यांची आणि त्यांच्या विपक्षामध्ये क्रांतीवीरने आता बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कदाचित कॅप्टनने विचार केला असेल की एक चांगलं टार्गेट सेट करू, एक चांगली टोटल सेट झाली तर धावा डिफेन्स केल्या जाऊ शकतात, हा विचार असेल. याच विचाराने बॅटिंगसाठी उतरले दोन सलामीचे वीर. सुमित स्ट्राइकेनवर, नॉन स्ट्राइकेनवर फलंदाज सुदर्शन, ज्यांनी चांगलंच दर्शन दिलं होतं. मोठे फटके सजवत असताना 47 वैयक्तिक धावा ठोकल्या होत्या आणि हे समीकरण तोडण्याची जबाबदारी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये यतीशने स्वीकारली. मागचा मॅचचा हिरो. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने पुढे टाकला होता. चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. धावबच्ची संधी होती परंतु डायरेक्ट हिट करू शकला नाहीये मिडॉमचा फिल्डर. एक सुटी सिंगलने सुमितने आपलं आणि आपल्या टीमचं खातं ओपन केले. 4 ओव्हरचा हा देखील सामना. दोन्ही टीम एक एक मॅच जिंकले, त्यांच्यामध्ये लढाई आहे. यतीशच्या समोर सुदर्शन राईट हँड ओव्हर द विकेटने राईट हँड बॅटरसाठी यावेळेस ओव्हर पिच लॉफ केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला वार सुदर्शनने दर्शन गवळलंय. षटकाराचं ठोकला षटकार. फटका सरळ डाऊन द ग्राउंड षटकार ठोकला सुदर्शनने आपल्या इनिंगला सुरुवात केली. पुढचा बॉल पुन्हा क्रॉस बॅट थोडीशी फिरली, मिस टायमिंग, इलेव्हेशन नाहीये. बॉल केली, दोन फिल्डर पोहोचलेत, कॅच आणि महत्वाची विकेट मिळून दिली या ओव्हर मध्ये गोलंदाज यतीशने. फलंदाज बाद सुदर्शन. सांगू मी लेंथ चांगली होती, बॉल हवेत होता आणि मिडऑन मध्ये एक चांगला शेल पाहायला मिळाला. पहिला झटका लागले क्रांतीवीर टीमला. फलंदाज सुदर्शनच्या रूपाने महत्वाची विकेट या ओव्हर मध्ये यतीशने मिळून दिली आणि आता तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर वन डाऊनला अश्विनला पाठवले गेले. सुदर्शनची विकेट महत्वाची होती. मागच्या मॅचचा तो हिरो होता आणि समोर गोलंदाज यतीश देखील मागच्या मॅचचा सामनावीर ठरला होता. त्यांच्यामध्ये ती जुगलबंदी अखेरकार यतीशने त्याला बॅट केलं. अश्विन साठी यावेळेस ऑन सेटला हुक केलाय. बॉल हवेत, फिल्डर नाहीये. पॉवर प्लेचं षटक असताना स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये होता, तो डीप मध्ये पोहोचेल तोपर्यंत 2 धाबा येतील अश्विनच्या खात्यामध्ये. त्यांनी देखील 2 धाब्यांनी आपलं अकाउंट ओपन केले. परंतु या अकाउंट मध्ये किती धावा जमा होतील? सध्या तरी टीमची टोटल 9 वर जाऊन पोहोचली. एक महत्वाची विकेट 4 बॉल मध्ये 9 धाबा, एक षटकार देखील खर्च केले यतीशने, परंतु ती विकेट खूप महत्वाची होती अश्विन साठी. लेन चांगली होती, अगदी पुढे टाकला. यॉर्करचा मारा पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या अगदी जवळून बॉल विकेट किपरकडे. वेरिएशन पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी जरूर करत असताना यतीश कधी लेंथ मागे खेचली जाते, कधी पुढे टाकला जातोय. गती देखील आहे त्याच्याकडे, गतीचा चांगला वापर करतोय यतीश या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल स्विचिटचा प्रयत्न, संपर्क झालाय. बॉल हवे स्लिप मध्ये, विकेट किपर पोहोचले त्याच्या हातामध्ये जेल. दुसरी विकेट यतीशच्या खात्यामध्ये. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर क्रांतीवीर 11 टीमची टोटल 9 वर 2 विकेट.
शुभ स्वागतम अथ स्वागतम. याच दरम्यान सकाळच्या सत्रापासून ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आपल्या सर्वांचे लाडके आंबेडकर चळवळीतील एक फार मोठं नाव आणि त्या सोबतीला अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे एक ज्येष्ठ समाजसेवक, एक जबरदस्त व्यक्तिमत्व माननीय श्री श्यामदादा गायकवाड साहेबांची उपस्थिती दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळते. साहेबांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. सकाळच्या सत्रापासून ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती कधी लागेल ही चिंता आयोजन समितीला होती आणि अक्षरशः दुपारच्या सत्रामध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते श्यामदादा गायकवाड साहेबांची उपस्थिती, त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी रितेश धुमालने मागच्या मॅच मध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली होती. पहिल्याच बॉलवर ऑन साइडला टटवल्यानंतर सुमितने 2 धावा त्याच्या खात्यामध्ये जोडले. टीमची टोटल 11 वर जाऊन पोहोचले. 2 विकेट पहिल्याच ओव्हर मध्ये आलेत. इथे विकेट टिकून आक्रमण चढवावं लागेल सुमितसाठी. सफल झाले. ऑन साइडला जागा बनवून खेळून काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे. सरळ त्याच्या हातामध्ये चांगली फिल्डिंग, दर्जा दाखवला फिल्डिंग करत असताना फिल्डरने. फेकी देखील चूक पाहायला मिळेल. विकेट किपरच्या हातामध्ये चांगला थ्रो. एकच धाव या बॉलवर आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार जरूर या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये आला, परंतु त्यानंतर पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाज जतीशने विकेट 2 मिळून दिल्या. चांगला कमबॅक करून दिला आणि आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत गोलंदाजी करत असताना रितेश धुमाल. स्ट्राईकला सुनील क्रॉस बॅटने ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँडने सध्या ओव्हर द विकेटने गोलंदाजी होते. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर बॉल काढलाय. चांगला बॉल व्हेरिएशन पाहायला मिळालं. 3 बॉल 3च धाबा या ओव्हर मध्ये खर्च केलेत. दुसरं षटक स्क्वेअर लेग मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, कव्हर डीप मध्ये, मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये, पॉइंट सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, विकेट किपर असं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना दुसऱ्या ओव्हर साठी सजवली गेली. कॅप्टन गणेशने रितेश धुमाल सुनील साठी या बलीस जागा बनवण्याचा प्रयत्न करत होता. थोडासा ऑफ स्टंपच्या आत आला, कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल थोडासा खाली राहिला. बॅट हवेतून फिरली. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळाला. रितेशच्या माध्यमातून प्रभावित केला. आज गोलंदाजी करत असताना गणेश 11 टीमने पहिल्या सामन्यामध्ये देखील 4ही गोलंदाजांनी सर्व फलंदाजांना नाचवलं होतं आणि आता देखील तेच रितेश धुमाल करत असताना शांत ठेवले गेले. मागील 2 बॉल डॉट आलेत. पुढचा बॉल सुनील साठी ऑन सेटला शॉर्ट ऑन पुल करायचा होता. प्रॉपर इलिव्हेशन नाहीये. बॉलला पाठवले काऊ कॉर्नर मध्ये, डीप मध्ये फिल्डर सिंगल येते. 5 बॉल मध्ये 4च धावा या ओव्हर मध्ये रितेश धुमालने खर्च केलेत. कमालीची गोलंदाजी करणारा हा भेवंडीकरांचा रितेश धुमाल सध्या गणेश 11 टीमच्या माध्यमातून मैदानामध्ये आपल्या हाताची जादू दाखवतोय. लेंथ लाईन मध्ये बदल करण्याची क्षमता आहे. गती देखील त्याच्याकडे आहे. खूप मोठा रनअप घेऊन तो गोलंदाजी सातत्याने चांगली करत असतो. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली रितेश धुमालने. स्विच हिटचा प्रयत्न, संपर्क प्रॉपर नाहीये. बॉल चाललाय स्क्वेअर लेग कडे, डीप मधून फिल्डर, तोपर्यंत सिंगल येते. एक चांगलं षटक दुसऱ्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कांत्रीवीर 11 टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 14 धावा 2 विकेट. कुठेतरी निर्णय चुकला असावा कदाचित टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनचा. कारण का आपण जर विचार केला तर टॉस जिंकल्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये 90 नाही तर 95% गोलंदाजी स्वीकारली जाते. इथे प्रथमतः बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु महत्वाची विकेट सुदर्शनची विकेट गेली, ज्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला होता आणि तो गेल्यानंतर अश्विन देखील बाद झाले. त्यांनी देखील फारसं काही योगदान दिलं नाही. 3 बॉलमध्ये तो देखील 2 धाब्यावर बाद झाला आणि त्याच्यानंतर धाबांचा डोंगर थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळतोय. 14 वर 2 विकेट 2 ओव्हर. तिसरं षटक गोलंदाज अरुण. कोणत्या तरी एका गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. कोणत्या तरी गोलंदाजाला टार्गेट करत असताना फलंदाजी करावी लागेल, तरच चांगली टोटल धावपलकावर सेट होऊ शकते. सुमित अजून खेळपट्टीवर आहे. सलामीचं वीर म्हणून त्याला मैदानामध्ये पाठवलं होतं. त्याच्याकडे क्षमता आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, उडवण्याचा प्रयत्न करत होता. बॅट वेगाने फिरवली, परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉलने ओव्हरला अरुणने केली सुरुवात. सुनी इनिंगचे 11 बॉल शिल्लक आहेत. मोठ्या फटक्यांसाठी सुमित प्रयत्न करतोय.
2-3 बोटे फुटके आले तर एक चांगले टोटल सेट होऊ शकते. 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल ओव्हर द विकेटने. पुढे येत असताना चांगला टटवलाय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून गॅप शोधलाय. डीप मध्ये फिल्डर यतीश वेगाने येतात. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न फेकी झाली परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुमित आणि सोबत सुनीलची पाहायला मिळाली. चांगली रनिंग, चित्त्याच्या वेगाने या धावा पूर्ण केल्या. 2 धावा. स्कोरबोर्ड 16 वर जाऊन पोहोचले. पहिल्याच ओव्हरमध्ये एक षटकार आला, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये कोणताही मोठा फटका आलेला नाही आणि तिसरं षटक जिथे 2 बॉलमध्ये फक्त 2 धाबा आलेत. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. एकेरी दुहेरी धावाने चांगली टोटल सेट होणार नाहीये. समोर गणेश 11 संघ त्यांच्याकडे क्षमता आहे, मोठमोठे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. 4 ओव्हरमध्ये 50 प्लस जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. लेग स्टंपवर ठेवलाय, थोडासा आत आला होता. विकेट किपरने चुकी केली आहे. त्याला बॉल बीट करत असताना वाईट बॉल आणि त्याबरोबर नशिबाचा हा चौकार येतोय, मिळतोय टीमच्या खात्यामध्ये पंजा. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर आहे. त्यांनी चुकी केल्यानंतर मागे देखील शॉर्ट थर्ड बॅट शॉर्ट फाईन लेग हे 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांना देखील बीट केलं. 5 धावा मिळालेत. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. लेग स्लिप मध्ये विकेट किपर स्वतः पोहोचतील तोपर्यंत सिंगल धावी ते. नशिबाचा एक चौकार कुठेतरी समाधानकारक स्कोर कडे घेऊन जाऊ शकतो क्रांतीवीर टीमला. अजूनही पाहिजे तशी बॅटिंग झालेली नाहीये. टीमची टोटल तिसरे षटक प्रगती पथावर असताना 22 वर जाऊन पोहोचली. 2 विकेट गमावलेत. 2 विकेट गेल्यानंतर सुनील आणि सुमितची एक छोटी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. सुनील स्ट्रायकेनवर पुढ्यात टाकला होता, खोदून काढता आलं नाही. समोर लॉफ करण्यासाठी बॅट अगदी समोर फिरवली होती. टायमिंग नाहीये. बॉल आणि बॅटचा संपर्क देखील झाला नाहीये. चांगला बॉल व्हेरिएशन पाहायला मिळालं. मिडल स्टंप लेग स्टंपवर सध्या मारा सुरू आहे गोलंदाज अरुणचा. एक खराब बॉल जरूर टाकला परंतु उर्वरित बॉल चांगले राहिले त्या ओव्हरमध्ये. यावेळी बॅकफुटला जात असताना कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. चांगला फटका, नेत्रदीपक स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या डोक्यावरून स्क्वेअर कटचा हा नमुना. बॉडी वेट पूर्णपणे मागच्या पायावर झोकून दिलं होतं. चांगला स्ट्रोक, चांगले टायमिंग यावेळी सुनीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. तो चौकार. चौकाराच्या मतीने टीमची टोटल धावफलक 26 वर. समोर खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फूट ओपन करत असताना बॅट थोडीशी क्रॉस फिरवली. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चांगलं फिल्डिंग गोलंदाज अरुणच्या माध्यमातून. तिसरं षटक समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 वर 2 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये यतीशने 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट महत्वाच्या मिळून दिल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये रितेश धुमालने 5 धावा खर्च केल्या. इकॉनॉमी त्याची सातत्याने चांगली राहिली. दोन्ही मॅच मध्ये देखील विकेट त्याला मिळवता आली नाही. आणि या ओव्हरमध्ये एक नशिबाचा चौकार आला. दुसरा चौकार, एक चांगला स्ट्रोक सुनीलने सजवला. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. अरुणने 12 धावा खर्च केल्या आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 वर 2 विकेट. सुदर्शन बाद झालेत, अश्विन देखील बाद झालेत, परंतु त्यानंतर सुनील आणि सुमित यांनी चांगली पार्टनरशिप भागीदारी केली आहे तिसऱ्या विकेटसाठी. शेवटची ओव्हर, शेवटच्या ओव्हरची जबाबदारी संचित वर दिली गेली. फिल्डिंग मध्ये कोणताही बदल नाहीये. कव्हर डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर सलखच्या आतमध्ये, मिड ऑफ मिड विकेट आणि स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवले गेले. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. संचित डेथ ओव्हर अनामरीचं षटक ज्याला संबोधलं जातं राईट हँड ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग होता या बॉलवर. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरला संचित करत असताना. संचितकडे वेग भरपूर आहे आणि राईट हँडने ओव्हर द विकेटने तो मारा करतो. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मातीची विकेट आहे, बॉलची गती भरपूर आहे परंतु बाउन्स कमी होता. बॅट हवेतून फिरवली सुमितने.
दुसरा बॉल सुमित साठी शॉट ऑन पुल ऑन साइडला कंट्रोल पुल शॉट पाहायला मिळाला. काउ कॉर्नर मध्ये गॅप आहे, गॅप मधून बॉल चाललाय, रिकामी जागा भरत सीमा पार 4 धावांसाठी चौकार. कदम या ठिकाणी सोडले गेले, त्यांचं देखील त्याला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. गीतेश कदम पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली, बॉल लेग स्लिप मध्ये जात असताना शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, परंतु त्या अगोदर फिकव तिथपर्यंत एक वेगाने धाव पूर्ण केली. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावफलक 31 वर विकेट गेल्या. 2 तिसऱ्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप सुमित आणि सुनीलने मिळून दिली. सुनील 3 बॉलचा खेळ शिल्लक. गणेश इलेव्हनकडे बॅटिंग भरपूर आहे, 3 पैकी 1-2 मोठे फटके आले तर एक चांगली टोटल होऊ शकते. खरं तर ओपन क्रिकेट कधी काही होऊ शकतं. ओपन क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक तुम्हाला चांगले बॅटर आणि गोलंदाज देखील पाहायला मिळतात. 40 धावा एक समाधानकारक स्कोर असू शकेल, परंतु 4 ओव्हरमध्ये 50 पर्यंत मजल मारली तर या मॅच मध्ये मजा येऊ शकते, कारण का बॅटिंग लाईन भरपूर मोठी आहे कागदपत्री गणेश इलेव्हन टीमची. प्रज्वल असतील, दीपेश असतील, यतीश असतील, असे हुकमी एक्के, रितेश धुमाल यांसारखे चांगले बॅटर देखील त्यांच्याकडे आहेत. पुढचा बॉल इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर मध्ये टटवलाय, चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर 2 धाबा येतील. बॅटिंगची आपण चर्चा करत होतो, जो संघ सध्या गोलंदाजी करतोय गणेश इलेव्हन संघ, त्यांच्याकडे बॅटिंग लाईन भरपूर आहे, त्या अनुषंगाने मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. या इनिंगचे 2 बॉल शिल्लक. यानंतर आपण सुनी सामने पाहणार आहोत, त्यांची देखील चर्चा करूयात. त्या चारही टीमने विनंती असेल की आपण वेळेवर इथे पोहोचणं गरजेचं आहे. गोल्डन स्पोर्ट विरुद्ध LNT खोनी यांच्यामध्ये सामना असेल. यावेळी पायावर टाकला होता, लेग स्टंपवर फ्लिक करण्याचा प्रयत्न, धावाची संधी, परंतु एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे हेच सांगितलं. लेग बायच्या रूपाने एक सिंगल जोडली जाईल. सध्या आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 सुरू आहे. 2 विजेत्या संघामध्ये ही लढाई आहे. एकीकडे भीमटोलाला पराभूत करत असताना गणेश इलेव्हन संघ गोलंदाजी करतोय, तर दुसरीकडे साईराज स्पोर्टला पराभूत करत असताना क्रांतीवीर संघ पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. यानंतरचा सामना गोल्डन स्पोर्ट विपक्ष LNT खोनी, त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल डमी विपक्ष VSCC यांच्यामध्ये सामना असेल. चारही टीमला विनंती असेल की आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर रिपोर्टिंग करायचे. शेवटचा बॉल स्ट्राइक आहे सुमितकडे. सुमितच्या बॅटमधून एक चौकार आलाय, सुनीलच्या बॅटमधून देखील एक चौकार आला होता आणि एक षटकार आपल्याला सुदर्शनच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाला होता. टीमची टोटल सध्या 34 वर स्थिरावली आहे. गोल्डन स्पोर्ट आणि LNT खोनी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल या शेवटच्या बॉलवर, तो येईल का? पायात टाकला होता, यॉर्कर, अपील उचलून धरलीये, विकेटचं पतन, LBW च्या रूपाने विकेटचं पतन. तिसरा झटका लागलाय, इनिंगची होईल समाप्ती आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना क्रांतीवीर इलेव्हन टीमची टोटल 34 वर जाऊन पोहोचली आणि सामना जिंकण्यासाठी फक्त गणेश इलेव्हन टीमला 35 धावांची आवश्यकता. आपण जाऊया पुन्हा एकदा टॉच बॉक्स मध्ये जिथे नाणेफेक होणार आहे. थँक्यू सो मच. मात्र तुर्तास आपण विशेष शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. सर्वप्रथम ज्यांची उपस्थिती आपल्याला सर्वांना पाहायला मिळते, सकाळच्या सत्रापासून ज्यांची आतुरतेने वाट पाहिली जात होती, आंबेडकर चळवळीतील एक फार मोठं नाव श्यामदादा गायकवाड साहेबांचा आम्ही शुभ सन्मान या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने करणार आहोत. मी विनंती करेल ती म्हणजेच रितेश दादा आणि त्या सोबतीला अनंतजी कुंदे साहेबांना देखील विनंती करेल आपण देखील उपस्थिती दाखवायची. आपल्या शुभ हस्ते श्यामदादा गायकवाड साहेबांचं आम्ही विशेष शुभ सन्मान करणार आहोत. तसेच याच दरम्यान दादाभाऊ अभंग साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. भीमा कोरेगाव आंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि लगेच आपण शुभ सन्मान देखील करतोय.
आंबेडकर चळवळीतील एक फार मोठं नाव श्यामदादा गायकवाड साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे, श्यामदादा गायकवाड साहेबांचं मायेची आपुलकीची उबदार शॉल पाठीवरती पांघरून तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय. थँक्यू सो मच श्यामदादांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. यानंतर पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय श्री जगन्नाथजी ओगले साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल साहेबांना आपण उपस्थिती दाखवायची. आपला देखील शुभ सन्मान जो मात्र करण्यात येईल. रितेश दादा आपण उपस्थिती दाखवायची. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा शुभ सन्मान देखील करणार आहोत. जगन्नाथजी ओगले साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जगन्नाथजी ओगले साहेब आणि त्यांचा देखील शुभ सन्मान जो मात्र करण्यात येतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गोल्डन स्पोर्ट्स वैभव दादा भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम टिटवाळा परिसरामधील एक दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये अयाज असेल, ज्यामध्ये अप्पू आपल्याला पाहायला मिळेल. हे सर्व खेळाडू इन ऍक्शन मध्ये. आणि दुसरीकडे LNT कोणी कल्याण डोंबिवली मधील एक दिग्गज आणि नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसेच गणेशजी ऐवळे साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. युवासेना विधानसभा अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे असे गणेशदादा ऐवळे साहेब आणि त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करतोय. दीपकदादा कोकाटे यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. गणेशदादा ऐवळे साहेबांचा आपण हा शुभ सन्मान देखील करतोय. युवासेना विधानसभा अधिकारी गणेशजी ऐवळे साहेबांचा आम्ही विशेष शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करतोय. तसेच विनंती असेल दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थिती दाखवायची आहे. विकासदादा ठोंबरे साहेबांचा संघ LNT खोणी विपक्ष वैभवदादा भोईर यांचा संघ गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळा असे दोन नामांकित दिग्गज आणि दादा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. विनंती असेल ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री श्यामदादा यांना की त्यांनी उपस्थिती दाखवायची प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. श्यामदादा गायकवाड साहेबांना विनंती असेल त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल टॉस. एकीकडे कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आणि दुसरीकडे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल टिटवाळा कल्याणचं क्रिकेट. त्यामुळे मॅच मध्ये मजा येईल. विकासदादा ठोंबरे यांचा संघ LNT खोणी विपक्ष वैभवदादा भोईर यांचा संघ गोल्डन स्पोर्ट्स अशी लढत आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. मॅच ऑन. 35 धावांची गरज स्ट्राईकला. दीपेश पहिलाच बॉल चांगलाच टटवलं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. बॉल चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी पहिला वार चौकार. असं काही इंटरव्ह्यू घेणार नाही आहोत. मात्र दोन्ही संघ प्लीज उपस्थिती दाखवायची आहे. LNT खोणी विपक्ष गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा बॉल इनसाइड द आउट. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरची जागा निवडली. दुसरा चौकार दीपेशच्या बॅट मध्ये. टॉस करतोय. 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कॉल असेल LNT खोणी संघाचा कॉल असेल. विनंती असेल मान्यवरांना आपण कॉइन फ्लिप करायचंय. हेड असा कॉल आणि पडला हेड म्हणजे टॉस जिंकलाय. LNT खोणी संघाने डिसिजन कळवायचा आहे. फिल्डिंगचा निर्णय मॅच साठी शुभेच्छा असतील. आपण दादांना येस तर सकाळच्या सत्रापासून आमच्या आयोजन समितीला
पडलेलं गोड स्वप्न म्हणजे दादांची उपस्थिती कधी लाभेल. चातक पक्षी पावसाची वाट बघतो, त्याचप्रमाणे आमची आयोजन समिती श्यामदादा कधी येतील याची वाट बघत होते. आणि जशी तुमची उपस्थिती लाभली, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य फुलून उठलं. तुमची उपस्थिती इथे महत्त्वाची होती साहेब. आपण इथे आलेत, आपल्याला कसं वाटतंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा भीमटोलाचा कार्यक्रम म्हणजे क्रिकेटच्या स्पर्धांचा आणि सगळी तरुण मुलं मला इथे दिसत आहेत. आणि मग आता म्हणजे क्रिकेट फार ॲडव्हान्स झालेलं आहे आणि आताची पिढी पण फार ॲडव्हान्स आहे. आम्हाला आमच्या लहानपणाची आठवण या निमित्तानं आलेली आहे. मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करीन, विशेष म्हणजे कल्पना जी ज्यांच्या मनामध्ये आली, डोक्यात आली आणि सातत्यानं तुम्ही 4 वर्ष हे राबवताय. मला आशा आहे की या कार्यक्रमाचे आयोजक अगदी माझ्या वयाचे होईपर्यंत किंवा माझ्यापेक्षा जास्त वयस्कर होईपर्यंत हा भीमटोलाचा कार्यक्रम चालू ठेवतील अशी मला आशा आहे. आणि या 14 आणि 13 एप्रिलला 13 आणि 14 एप्रिलला तुम्हाला माहिती आहे की ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी जयंती अंबरनाथला होते आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जे आहे, नगरपालिकेचं जे कार्यालय आहे, प्रशासकीय कार्यालय, त्याच्या समोरच्या ग्राउंडवर होते. तर आणि मिरवणुका दोन्हीकडून निघतात, ईस्टची पण आणि वेस्टची पण. तर तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये यायचं, सर्वांनी अगदी उत्साहानं यायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी भागीदारी करायची. आणि यावर्षी आपण खूप चांगले कार्यक्रम ठेवलेले आहेत. म्हणजे मनोरंजन तर आहेच, पण त्याच्यामध्ये प्रबोधनसुद्धा आहे. तर मला आशा आहे की सगळी तरुण मंडळी या मिरवणुकांना सुद्धा तरुण करतील आणि ज्या शिस्तीनं तुम्ही इथे हा कार्यक्रम करताय, तर यावर्षीच्या मिरवणुका अशाच शिस्तीनं म्हणजे काढायची जबाबदारी सुद्धा तुमचीच राहील. तर तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. मला इथं या म्हणजे खरं म्हणजे मी काल परवा यायला पाहिजे होतं, पण तुम्हाला माहिती आहे की काल ठाण्याला एक फार मोठं आंदोलन झालं आणि ते फार उन्हातच होतं. संपूर्ण 4-5 जिल्ह्यातले लोक तिथे आले होते, त्यामुळे मला येता नाही आलं. परंतु आज यायचंच ठरलं होतं आणि मला टपाल साहेबांनी प्रत्यक्ष सांगितलं, म्हणजे टपालानं सांगितलं नाही प्रत्यक्ष सांगितलं. त्यामुळं त्यांनी हुकूम केला की यावं लागतं आणि तुम्ही आलाच होतात. तर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्हाला अनंत शुभेच्छा देतो. जय हिंद. थँक्यू सो मच. साहेबांचं मनोगत आमच्यासाठी फार मोठं होतं. दादा देखील आपल्या सोबतीला जॉईन झालेत. आयवळे साहेब, आपण देखील थांबायचं. आयवळे साहेबांचं देखील मनोगत आपण घेणार आहोत. भीमटोला या तरुण मंडळाच्या वतीने यावर्षी सलग 4थं वर्ष त्यांचं या क्रिकेट सामन्यांचं आहे आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत हा क्रिकेटचा सामना या ठिकाणी ठेवला आहे. मी त्या सर्व मंडळाचं मनापासून स्वागत करतो. असेच युवकांच्या खेळासाठी, शैक्षणिक गोष्टीसाठी आपण पुढाकार घेत राहा, यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आभार असेल. पुन्हा एकदा आपण नक्कीच जर बघायला गेलं तर एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या विषयी देखील पाहायला मिळते की तुमची एक उंजळ समृद्ध करेल त्या लोकांना ज्यांच्याकडे घर नाही, ज्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी काही नाही आहे. तर नक्की जीवन संवर्धन फाउंडेशनसाठी आपल्या वतीने जितका देणगी देण्याचं काम होईल तितकं आपण आपल्या स्वखुशीने करावं ही आयोजन समितीच्या वतीने सर्वांना विनंती असेल. कारण ज्यांना खायच्यासाठी काही नाही आहे, ज्यांच्या शिक्षणाचा खर्च ते उचलू शकत नाही, अशा गोरगरीब मुलांना खऱ्या अर्थानं NGOच्या मार्फत आपण फंड पुरवण्याचा प्रयत्न करतोय आणि या स्पर्धेच्या वतीने भरपूर सारा फंड
जो मात्र मिळालेला आहे. मात्र जे आयोजन समिती आहेत त्यांच्या वतीने अजून देखील आपल्याला अपील केली जाते की आपण देखील त्यामध्ये मुलाचा हातभार लावावा. थँक्यू सो मच. दुसरं षटक प्रगतीपथावर 35 धावांची आवश्यकता असताना टीमची टोटल 21 वर जाऊन पोहोचले. स्विच हिट केलाय, बॉल हवे थर्ड मॅन नाहीये, बॉल चाललाय मागच्या दिशेने वेगाने सीमा पार असून एक चांगला चौकार. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 35 लक्ष होते आणि त्याचा पाठलाग करत असताना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 25 वर 1 विकेट प्रज्वल गोल्डन डकचा शिकार ठरला होता, परंतु त्यानंतर दीपेशने अप्रतिम बॅटिंग केली. उमेश अपटी दिली होती, बॉलला कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पलीकडे चौकार येतोय फलंदाज अनिलच्या बॅट मधून. साध्य केलं अनिलने, चांगला स्ट्रोक, फक्त 6 धावांची गरज. ऑफ स्टंपच्या आत आली, फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, कमी गतीचा बॉल होता आणि उजव्या स्टेजच्या बाहेर टाकला. पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली रेला बाउन्स नव्हता. या अगोदरचा बॉल थोडासा अपटी दिली होती, त्यावेळीस त्याला अप्परकट स्टाईलने पाठवलं होतं. 6 धावांची फक्त आवश्यकता. 10 बॉल शिल्लक. लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या वरून गेलाय हेच सांगितलं पंचांनी. अजून एक चांगला बॉल, पहिल्या बॉलवर जरूर चौकाराला स्विच हिटचा नमुना दाखवला आणि त्याच्यानंतर 2 बॉल डॉट आले. 6 धावांची आता फक्त आवश्यकता. ऑन साइडला खेचून मारलाय, शॉर्ट ऑन पुल केलाय, मिड विकेट डीप मध्ये शतरक्षक त्याला बीट करत असताना बॉल चालाय सीमा पार. दुसरा वार अनिलच्या बॅट मधून. जाऊन पोचले, फक्त 2 धावांची गरज. गणेश 11 टीमला फुल बॉल पुल केलाय, फुल टोल वसूल करत असताना अजून एक चौकार. मॅच फिनिश, सामना जिंकलाय गणेश 11 टीमने. हडलक क्रांतीवीर संघ. बॅट मधून 4 चौकार आले. तो दीपेश ठरला मॅचचा हिरो. अभिनंदन दीपेश.